मित्रांनो, वरती आपण 7 कमान पाहिले आणि एक तटबंदी आपण आता पाहून आलो आणि आता चाललं आहे पुन्हा पावागड बस स्टँडच्या बाजूला. आणि तिथून आपल्याला जायचं आहे स्टेपवेल पाहण्यासाठी आणि एक मिनारचं नक्की नाही, पण आपण विहीर तर नक्कीच पाहणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये. चला आता एवढं चालत जावं लागेल, कारण की मध्येच तुम्हाला गाडी भेटणार नाही. तुम्हाला पुन्हा तलेटी म्हणजे जे मंदिर आहे ना त्याच्या पार्किंगपासून ज्या बस आहेत ना तिथूनच तुम्हाला जावं लागेल. सूर्य अन्नक्षेत्र आहे, तुम्हाला जेवायला पण भेटेल फ्रीमध्ये. जर जेवायचं असेल ना तर तिथे थांबून जेवू सुद्धा शकता जर तुम्हाला जेवायचं असेल तर. अन्नक्षेत्र सगळे लोकंसुद्धा जेवायला बसलेत तिथे खाली. जर तुम्ही गाडी वगैरे घेऊन आलात तर तुम्ही मध्येच थांबून इथं जेवणसुद्धा करून जाऊ शकता. चला अजून भरपूर चालायचं आहे आपल्याला, खाली उतरून जायचं आहे. वरती ते बघा तिथे मंदिर होतं, पूर्ण धुकं आहे कारण की हे बघा काल पाऊस पडला इथं भरपूर आणि त्यामुळे सगळं वातावरण बघा तुम्हाला पावसासारखंच बघायला भेटणार आहे. 5 किलोमीटर चालायचं आहे. 5 ज्यावेळी मी ब्लॉग करायला घरातून निघतो ना त्यावेळी हे 5-10 किलोमीटर पकडूनच असतो, किंवा गाडी भेटेल किंवा नाही भेटणार त्याच्या हिशोबाने. त्यामुळे मी चालतच येतो. किंवा काय बस दिसतात ना तुम्हाला माचीपर्यंत, तर तुम्हाला वरती डायरेक्ट स्टेशन बस स्टँडपासून तुम्हाला डायरेक्ट माचीपर्यंत घेऊन जातील. आणि ह्या ट्रॅक्स सर्व तुम्हाला फोर्सच्या ट्रॅक्स बघायला भेटणार आहे. त्या सतत चालू असतात, म्हणजे भरली की निघाली असं पण नाही की 5-5 मिनिटांनी भरली की निघाली, अशा गाड्या सतत चालू असतात. कारण की वेळच लागत नाही भरायला, एवढ्या गाड्या भरून चालल्यात. आणि ह्या ट्रॅक्स तर तुम्हाला बसने नसेल जमत तर ह्या ट्रॅक्स आहे बघा आहेत, त्याच्याने सुद्धा तुम्ही जाऊ शकता. मित्रांनो भरपूर चालायचं आहे कारण की मला आपण आलो आहे ट्रेनने. बघा कंटिन्यू गाड्या चालू आहेत. हा रस्ता तुम्हाला पावागड बस स्टँडपासून घेऊन डायरेक्ट माचीपर्यंत जाईल. म्हणजे जे पार्किंग आहे ना पावागड मंदिराचं डोंगराचं, त्या पार्किंगपर्यंत तुम्हाला घेऊन जाईल. आणि या बससुद्धा तिथपर्यंतच जातात. मला जर रस्त्याने यायचं नसेल ना तर हा मधला शॉर्टकट आहे, वळण घेऊन येतो पूर्ण. मी तिथून येत नाही कारण की त्यांच्या अगोदर मी पोचतो. जर एवढा फिरून मी येतो आहे ना तरी त्यांच्या अगोदर मीच येतो इथपर्यंत रस्त्याने. आणि हे मधून येतात ना तरीसुद्धा माझ्या मागे आहेत, कारण की दगडाल भाग आहे ना त्यामुळे त्यांना चालायला जमत नाही तिथून. आता इथून मला असं वाटतं घुसतील. हा खालचा रस्ता आहे आणि इथून पूर्ण खालच्या टनावरती म्हणजे वळणावरती निघणार आहेत. काय फायदा जर मीच त्यांच्या अगोदर पोचत असेल तर. मित्रांनो फायनली 7 किलोमीटर चालल्यानंतर आणि 2 किलोमीटरचा रिक्षाचा प्रवास केल्यानंतर आपण पोहोचलो आहे हेलिकल वाव, जे कुंडलित वाव म्हणजे सापाची वेलोटी असल्यासारखी पायऱ्या असलेली विहीर. बघा माझ्या मागे एकदाच आपण पोहोचलो आहे. चला आता आपण आतमध्ये प्रवेश करू. एवढं जबरदस्त मित्रांनो बनवलं आहे. ह्याचं कारण एकच आहे, कारण की हे ASIच्या अंडरमध्ये येत आहे, भारतीय पुरातत्व विभागाच्या. आणि ह्या विहिरीची नोंद युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये सुद्धा झालेली आहे. बघा इथे तुम्हाला त्याच्याबद्दल थोडीफार माहितीसुद्धा वाचायला भेटणार आहे. हे बघा सीडीयुक्त हेलिकल कुवा, म्हणजे पायऱ्यांची विहीर, पायऱ्या असलेली. निर्माण विटांपासून बनवली आहे. प्रवेशद्वार से होते हुए सीढ़ियों तक पहुंचा जा सकता है. एक प्रवेशद्वार आहे, त्याच्या आधारे म्हणजे त्याच्या आतमधून जाऊन तुम्ही विहिरीमध्ये एंट्री करू शकता. एवढं जबरदस्त ना मित्रांनो. जेवढ्या वास्तू या ASIच्या अंडरमध्ये आहेत ना त्यांचा हे बघा रखरखाव कसा ठेवलेला आहे बघा. पूर्ण गार्डन आहे आणि हा पूर्ण वन दिसतो ना तुम्हाला. ह्याला मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं आपण पहिले बाहेरून बघून घेऊ
आतमध्ये मला माहिती नाही उतरून देतात की नाही. ह्या वनाचा उल्लेख पांडवकालीन म्हणजेच महाभारताच्या वेळीसुद्धा केला गेला आहे, हिडंबा वन म्हणून. हे बघा पूर्ण जंगल एरिया. आणि हा असं सांगण्यात येतं की जेवढ्या ASIच्या साईट आहेत ना, हे बघा एकदा विहीर दाखवतो. आत्ता पायऱ्या दिसणार नाहीत कारण की आत्ताच पावसाळा गेला आहे आणि कालसुद्धा पाऊस पडला इकडे, त्यामुळे विहीर बघा तुम्हाला भरलेली दिसणार आहे. पण आपण उन्हाळी आलो ना, मला असं वाटतं आहे एप्रिलच्या आसपास तर आपल्याला पूर्ण विहीर बघायला भेटेल. म्हणजे पायऱ्या वगैरे त्या गोल आकाराच्या आहेत ना, म्हणजे साप नाक कसा असा वेलोटी घालून बसतो त्या आकाराच्या ह्या पायऱ्या आहेत. पूर्ण एक राऊंड मारू. जेवढ्या ASIच्या साईट आहेत ना त्या अशा म्हणजे कुठल्या तरी खुल्या जागेत आहेत, म्हणजे असं जंगल नाही पूर्ण. म्हणजे कमीत कमी अशा साईट तुम्हाला बघायला भेटतील जे पूर्ण जंगलामध्ये तुम्हाला बघायला भेटेल. आजूबाजूला तुम्हाला फक्त जंगल बघायला भेटणार आहे बघा. आणि ही विहीर पूर्ण विहीर विटांपासून बनवले. आपल्या इकडच्या ज्या विहिरी आहेत ना त्या तुम्हाला दगडाच्या बघायला भेटतील, पण ही विहीर आहे ना पूर्ण विटांपासून आहे बघा. आणि ही विहीर 16व्या शतकात बनवण्यात आली होती. असं सांगण्यात येतं की पूर्ण आजूबाजूला गाव होतं आणि त्या गावाला वापरण्यासाठी पाणी इथून घेऊन जात होते बघा. गावातले लोक इथे पाणी भरायला येत होते. पूर्ण जंगल आहे. चला आत्ता पुढे जाऊ. काय करायचं, उतरून बघायचं का थोडंफार. तुम्हाला वाटतं बाहेर जो बसला आहे ना तो लक्ष ठेवायला असेल. आपल्या 2 व्हिडिओसुद्धा आहेत, म्हणजे दुसऱ्या 2 व्हिडिओसुद्धा आहेत, त्यातसुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता. इथल्याच पावागडच्या म्हणजे चंपानेरच्या, की युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत ना त्यातसुद्धा तुम्हाला तेच दाखवलं आहे. ते सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता. ह्या व्हिडिओमध्ये मला दाखवायला त्या भेटणार नाहीत कारण की त्याची वेगळी आपण व्हिडिओ बनवली आणि ह्याच्यामध्ये मला दुसरं काय दाखवायचं आहे. एकदा प्रयत्न करू. हे बघा इथे देवळी वगैरे बनवले. हे विटा आहेत, छोट्या विटा पातळ आकाराच्या पूर्वी वापरण्यात यायच्या ना त्या विटा आहेत. आणि ह्या पायऱ्या तेवढ्या वाळूच्या आकाराचे जे दगड आहेत ना, ह्या भागात तुम्हाला हेच दगड बघायला भेटणार आहेत, सफेद कलरचे किंवा पिंक कलरचे म्हटले तरी चालेल. आणि ही विहीर आता आपण आलो इथपर्यंत. एवढी मोठी विहीर आहे आणि पूर्ण विहीर विटांपासून आहे बघा. आणि हे हिरवगार पाणी वापरात नसल्यामुळे हे असंच पाणी तुम्हाला बघायला भेटेल. एवढं भारी वाटतंय ना. चला आता वरती जाऊ. इथे बसायला बनवलं आहे आणि जो फिरायला वगैरे येतील त्यांच्यासाठी. यूट्यूब हां सबस्क्राईब करते. ज्यांनी मला लिफ्ट दिली ती. आता मी पावागडमध्ये हललकडे चाललो यांच्या बाईकवरती. तर त्यांनी मला विचारलं तुम्ही यूट्यूबर तर नाही ना, तर मी बोललो हो यूट्यूबरच आहे. भाई आपका नाम क्या है? योगेश परमार. योगेश परमार यांचं नाव आहे. ठीक आहे, ब्रजेश पारकर. मित्रांनो त्यांनी माझा नंबर लिहून घेतला कारण की पुढच्या वेळी जर यायचं असेल ना तर बोलले मला कॉल करून ये, मी तुम्हाला पूर्ण एरिया फिरवणार आहे. घुमाओगे ना? हाँ घुमाऊंगा पूरा एरिया. बहुत कुछ देखना अभी बाकी है तो बताऊंगा. चला मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना राम राम.